नमस्कार मंडळी, मी किरण धामणे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी आहे ना, आज आलो मी माझ्या बागेमध्ये। त्याचं कारण काय माहिती मंडळी, मी या ठिकाणी खुंटी मारणार आहे। म्हणजे जे जंगली झाड असतं ना आंब्याचं, त्या झाडाला आपण आहे ना कलमी म्हणजे हापूस आंब्याची खुंटी म्हणजे हापूस कलम कसं रूपांतर करायचं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओतून दाखवणार आहे। हे तुम्हाला पाठीमागे हे झाड दिसतं ना बघा, हे जे झाड आहे ना, हे मी स्वतः ते जंगली झाड होतं त्याचं हापूसचं कलम रूपांतर केलं आहे, ते तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे झाड आहे ना, हे पूर्ण केवढं मोठं झालं बघा। हे मी साधारणतः 4 वर्षापूर्वी आहे ना ह्या झाडाला मी खुंटी मारलं। हे झाड होतं बघा, हे झाड पूर्ण हे जंगली झाड होतं बघा। इथे कट केलं मी पूर्ण, त्या झाडाला इथे कट केलं ह्या फांद्यामध्ये, आणि इथे ह्या वरती हापूसच्या हे फांद्या जोडल्या आणि ते जगलं। अशा प्रकारे 4 झाडं जोडले। एक इकडे आहे, एक समोरचं झाड आहे ना हे मोठं, हे जे मोठं झाड दिसतंय ना हे आंब्याचं, हे झाड पण मी तसंच जंगली झाड होतं आणि त्या झाडाचं रूपांतर मी हापूस आंब्यामध्ये केलं मी। तर आहे ना मंडळी, आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की जंगली झाडाचं रूपांतर हापूस कलमामध्ये कसं करायचं। पहिल्यांदा तुम्हाला बघतो पाठीमागे इकडे ह्या झाडाच्या आपण फांद्या घेणार आहोत। त्या झाडाच्या फांद्या तुम्हाला दाखवतो। त्यासाठी बघा आपण भरपूर साहित्य आणलं आहे। ते साहित्य वरती आहे जिथे आपण हे लावणार आहोत, म्हणजे जे जंगली झाडाचं रोप आहे त्या ठिकाणी आहे ना मंडळी सगळं आपण साहित्य ठेवलं आहे। जे जे साहित्य लागतं ते तुम्हाला दाखवतो मी। आणि माझ्या हातात बघा सध्या काय कोयती आणि एक कटर आहे, आपल्याला फांद्या घ्यायच्यात, ठीक आहे। हे बघा, ह्या झाडाची एक चांगली फांदी आपण घेणार आहोत। ती फांदी कशी घ्यायची ते तुम्हाला दाखवतो। आपण शोधावे लागेल तिला, असं एकदम काळीसारखी झालेली आहे ना फांदी आपल्याला घ्यायची आहे इकडे, ठीक आहे। हे बघा, हे वरती फांदी आहे ना, एक घेऊया आपण वरची फांदी, ठीक आहे। घेऊया आपण फांदी। आता मंडळ आहे ना, आपण घेतल्या 4-5 फांद्या घेतल्या बघा इकडे। सात मंडळ आहे ना, आपण या झाड ह्या त्या फांद्या घेतल्या आपण इकडे, हा हापूस कलमाच्या इकडेच्या या फांद्या घेतल्या आपण। आणि आता आपण तिथे जाणार आहोत जिथे आहे ना आपण जे झाड आहे जंगली झाड आहे तिथे आपण जाणार आहोत। आणि तिथे आपण जाऊन त्या झाडाला आपण हे रूपांतर करायचं, कसं खुंटी मारतात ते दाखवतो तुम्हाला। आणि त्यापूर्वी आहे ना एक काय माहिती, मी हे काढता आहे ना आपल्याला हे जे काढत होतो बा, इथून काढत होतो, इथून आपण फांद्या काढतो आणि आपल्याला खाली आहे ना थोडंसं अळंब्या दिसल्यात 3-4 इथून या बांधावरून खाली असं व्हाईट दिसत आहेत। आणि ते मला वाटतं अळंब्याच असतील, खाली अळंब्यासारखं व्हाईट दिसतात 4। जाऊन बघूया अळंबे आहे काय आपल्याला। आणि मी एकटाच आहे त्याच्यामुळे 5-6 मिळाले तरी खूप होतील मला। तर बघूया आता, पहिला जाऊन, अगोदरच बोलून फायदा नाही। वातावरण बघा म्हणजे आज थोडंसं ऊन आहे आणि म्हणूनच आपण बघा इकडे झरे बघा किती, आणि आपण म्हणूनच आपण बागेत आलो आहे। मी माझा पाय पण दुखत असल्या कारणाने मी येता आलं नाही बरेच दिवस। खाली अळंब्या दिसते, पहिला बघूया आणखी आजूबाजूला का आहेत का। खरोखर अळंबी आहे बघा, खतरनाक वाटतं। हे पानरलेले आहे पण आहे, घेऊया आपण बघा। ओ हे बघा चांगले आहेत, बघूया आता आपण घरी जाईपर्यंत व्यवस्थित राहतात काय। हे बघा किती आहेत, इकडे एक आहे, हा एक छान आहे बघा, मस्तपैकी बघा। या अळंब्या मिळायला आपल्याला, अरे बापरे, ह्या बघा, या बघा इकडे एकाच ठिकाणी असल्या का भरपूर असतं मंडळी आहे ना। नशीब काय खराब आहे थोडंसं, एवढे तर खराब झाल्यात, थोड्याशा पानारल्यात। बघूया आपण, हे राहिल्या घरी तर ठीक आहे, तर मला वाटत नाही घरी जाईपर्यंत पानारलेत अळंब्या। हा बघा, हे खराब झाली एक, ह्याला आहे ना हे जास्त वर आहेत नाही, त्यामुळे किडे होतात, मग ताज्याच खाव्या लागतात ना। एवढ्या भेटल्यात तर आपण थोडेसे शोधूया आणखीन, ठीक आहे। हे बघा इकडं अळंबी बघा, हे बघा अळंबीची जागा आहे। मला यावर्षी मिस झाल्या होत्या पण मिळाल्या थोड्या दाखवण्यापुरत्या तरी तुम्हाला। बघूया आपण आणखी भेटतात कुठे। खाली बघा सावित्री नदी, लुक बघा कसं दिसतोय, लोकेशन भारी आहे। हा बघा नजारा बघा काय खतरनाक, सावित्री नदी दिसते तिकडे समोर, रायगड। इकडे मी रत्नागिरीमध्ये आहे।
आपण मग असे पानामध्ये घेतल्यात अळंब्या. तेव्हा किती जंगल झालं आहे. इकडे आरपा असते ना, आरपा, तर हे जंगल तुम्हाला एकदम स्वच्छ दिसलं असतं. आपल्या बागेतून बघा वाहता जरा, फार वाटतं बघा वातावरण एकदम. म्हणजे ना आपण आता ना आपली साहित्य ठेवती ते आलो आहे. हे बघा, हे पहिले आहेत ना आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचे. त्याला ही फांदी कांड्या बनवून घेऊया आपण. हां ठीक आहे. आणि हे आपण फांद्या घेतल्यात. ह्या फांद्या आपल्याला आहे ना अशा कट करून घ्यायच्यात. हे पानं काढायचे त्याचे. अशा कट करून घ्यायच्या. बघितलं का, हे आपण बनवलं. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या फांद्या अशाच बनवून घ्यायच्यात. 5 फांद्या आपण बनवून घेतल्यात. आपल्याला 2 छोटी छोटी हे झाडं आहेत, त्याला आपल्याला कटिंग करून हे बांधायचं आहे. ठीक आहे, चला आता हे झाड पहिले बघा. हे बघा, हे आहे ना, हे जंगली झाड आहे आंब्याचं. आणि एक ते छोटंसं बघा, ते कटिंग केलेलं आहे, छाटलेलं. हे जंगली झाड आहे. आता आपल्या ह्या दोघांना ना पूर्ण कटिंग करून टाकायचे आहे. आणि त्यांना खाली आहे ना आपल्याला कुंटी मारायची आहे. ठीक आहे, बघूया आता ह्या किती प्रयोग यशस्वी ठरतोय तो. हे जे 2 झाडं आहेत ना, हे बघा, हे 2 रोपं आहेत ना, यांना आपल्याला कुंटी मारायची आहे. याला आहे ना आपल्याला कट करायचं आहे. आपण हे साहित्य काय काढणे तुम्हाला दाखवतो बघा. ही कोयती बघितली तुम्ही, कोयती आहे, हा कटर आहे, कात्या आहे. बघा आपण कात्या घेतलाय. हा हे मेन आहे बघा, हे मेन घेतलं आपण. मेन, हे मेन आहे. हे मेन कटर आहे. हे कटर लागणार आपल्याला तिथे हे करायला, झाड कटिंग करायला. ते काय होईल ते होईल. आणि हे पेपर आहे आपल्याला ते लपेटण्यासाठी. ठीक आहे, बघूया आता काय होतं. चला हे कटिंग करून घेऊया. हे झाड आहे, याला आपण कटिंग करून घ्या. इथे कटिंग करून घेतलं आपण. इथे तुम्हाला दाखवतो. 2 झाडं होते ना, 2 रोपं आपण काढून टाकले. आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. आपण आहे ना मंडळी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी बनवायचं प्लॅनिंग आहे. दुसरी पद्धत जे मी नेहमीप्रमाणे बघा, याला कट केले. 2 आंब्याचे रोप होते, रिस्कवरती कट केलेत. ठीक आहे, याच्या अगोदर पण आपण अशाच प्रकारे हे केलं होतं आणि ते जगलं होतं. आता आपण हे परत प्रयोग करतो आहे सेम पद्धतीने. ठीक आहे, त्या हे बरोबर कटिंग करून घ्यायचं आपल्याला, जास्त ठेवायचं नाही. बघा हे वाटतं हेच वापरायला लागणार आपल्याला. थोडं व्यवस्थित करायला लागेल, कारण आपल्या ह्याच्यामध्ये आहे ना ते प्लास्टिक टाकायचं ह्याच्यामध्ये. चला बघ, हे आपण हे केलं आहे. हिला बघा आहे ना इथं कटिंग करूया आपण. आणि ह्याला आहे ना बघा, हे असं करावं लागतं. हे असं करावं लागणार आहे आपल्याला. हे आपण करून घेतले असं. आणि सगळ्या फांद्या आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे, सगळ्या फांद्या आहेत ना, ह्या 4-5 आहेत. एक कुठे गेली, बापरे, पडली की काय. 4च राहिल्या, 5 इकडे बसलो होतो मी. चला आपल्या हे सगळं सेम करून घ्यायच्यात. ठीक आहे, हे आपण ना असं चीर मारून घेतलं बघा. इथे चीर मारून घेतलं आपल्याला. आणि हे पट्टी आहे ना, ही आपल्या बाहेर काढायची. त्याच्यामध्ये आपल्याला ते हे करायचं आहे. हे जे फांदी आहे ना, ही फांदी आहे ना,
हे बघा हे आपण कसं केलं आहे, हे आपल्याला ह्याच्यामध्ये इथे अटकवायच्या आतमध्ये. ठीक आहे, आपण हे करूया, हे पण करूया, हे पण करूया, सेम करून घ्याव्या सगळं. मंडळ आहे ना, हे आहे ना, आपण आहे ना बघा कसं करून घेतलं बघा. हे बघा हे आहे ना, हे असं रेषा मारायचं दोन असं म्हणजे कोरायचं आणि हे असं आपल्याला करून घ्यायचं इकडे. ठीक आहे, आता आपल्याला सगळ्या ज्या फांद्या आहेत ना बघा, त्या ह्या सगळ्या 5च्या 5 4 फांद्या आहेत ना, आपल्याला ह्याप्रमाणे करून घ्यायच्या बघा अशा, जेणेकरून बघा हे असं ठेवायला इथे. ठीक आहे, हे अशा प्रकारे ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. आणि मी तुम्हाला दाखवतो, एकटा असल्यामुळे नीट जमत नाही, पण तुम्हाला तरी पण परिपूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो आहे. आपण इकडे हे मारले, चिरा मारल्यात आणि हे साल त्याची बाहेर काढले आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे अशा प्रकारे सगळ्या फांद्या करून आपल्याला आतमध्ये टाकायच्या आहे. आणि नंतरला मग मेन लावून काथ्याने त्याला बांधून घ्यायचं आहे. ठीक आहे, दाखवतो बघा इकडे ह्या अशा प्रकारे आहेत ना बघा, ह्या फांद्या आपण इथे रोवल्यात बघा. याच्यामध्ये दिसतं तुम्हाला, ह्या पट्टीमध्ये आपण हे सगळं चारी पण हे बनवून घेतलं बघा. इथे दिसलं तुम्हाला. आता ह्याला आहे ना पहिल्यांदा आहे ना मेन लावून आहे ना, काते पहिले मेन लावतो इकडे आणि कात्याने पूर्ण भरून पहिलं मेन लावून नंतर तुम्हाला दाखवतो, नंतर मग कात्याने गुंडाळून घेतो, नंतर वरती ह्याच्यावरती प्लास्टिक टाकायचं आपल्याला. ठीक आहे, हे मंडळ आहे ना, हे मेन आहे आपल्याला. हे मेन आहे ना आपल्याला अशा प्रकारे करून घ्यायचं बारीक बारीक, जेणेकरून ते त्याला व्यवस्थित लावता येईल तिथे. आणि आपल्याला हे असं सगळं मेन करून घ्यायचं. हे असे ना आपण हा मेन आहे ना, एक तुकडा आपण असं पूर्ण बारीक करून घेतला. आपण आपल्याला हे लावून घेऊ पटापट. मंडळ आहे ना फायनली बघा, तुम्ही दिसते तुम्हाला, हे अशा प्रकारे मेन लावून घ्यायचं आहे. हे झाड जरा बऱ्यापैकी आहे खुंटी मारा, ते फारच छोटं आहे ना, त्याच्यामुळे ना ते बरोबर त्याची साल निघाली नाही आणि जे बसत नाही त्याला मेन बरोबर. हे असं बसलं पाहिजे परफेक्ट. आणि एवढं रोप पाहिजे खुंटी मारायला, कमीत कमी एवढं रोप पाहिजे. हे असा होतो बाजूला म्हणून आपण त्याला मारतोय, नंतर हे असंच रोप पाहिजे आपल्याला खुंटी मारण्यासाठी. किंवा ह्याच्यापेक्षा मोठं असेल तरी चालेल, पण हे खूपच लहान होतं. आणि ते बघा त्याला आपण ते हात चिपकत नाही मेन. ह्याला बघा असं मस्त चिपकलं आहे बघा, दिसलं. हे असं चिपकलं पाहिजे. आणि ह्याला वरतून आपल्याला नंतर कवर करायचं. आधी पहिले ह्याला प्लास्टिक लावूया, ह्याला नंतरला काथ्याने गुंफून घेऊया. ठीक आहे, चला फायनली आहे ना मंडळ झालं. हे बघा आपण जे हे आणलं होतं ना, पेप्सीचं कवर आणलं होतं ना, त्याने छोटं दिलं भरपूर आणि त्याच्यामुळे हे जात नाही. ते जाड मोठी पेप्सी असते त्याचे कवर द्यायला पाहिजे होतं, त्याने छोटे पेप्सीचं दिलं. त्याच्यामुळे आपलं ते पूर्ण फुकट जाणार आहे तो पूर्ण खर्च. ठीक आहे, हे बघा हे आत्ता बघा तुम्हाला सांगतो. हे बघा आपण काय केलं, पहिलं अशा हे घेतल्या हापूसच्या आपण कांड्या घेतल्या अशा, आणि नंतरला आपण त्याला इकडे चीर मारली. हे पहिलं झाड कट केलं, याला चीर मारली आपण, त्याच्यामध्ये कांड्या टाकल्या, नंतर आपण मेन लावलं. त्याच्यामध्ये आपण हे असे रोल्याच्या नंतर मेन लावलं, त्याच्यावरती कापड लावलं आहे आणि त्याच्यावरती काथ्या बांधल्या आपण. आणि त्याच्यावरती आपल्याला हे टाकायचं होतं, जेणेकरून हे खराब होऊ नये म्हणून. हे खराब होऊ नये म्हणून आपण, पण हे प्लास्टिक आहे ना, हे छोटं दिलं, एकदम छोट्या पेप्सीचं कवर दिलं, त्याच्यामुळे हे पूर्ण आतमध्ये बसत नाही. त्याच्यामुळे आता जे होईल ते होईल. आता आपण आहे ना 21 दिवसानंतर बघूया. ठीक आहे, बघा हे बघता, हे पूर्ण कसं चारी बाजूला आपण बांधून घेतलं आणि हे मेन लावलं, जेणेकरून आपण पाणी जाऊ नये याची पण आपण थोडीशी काळजी घेतली आहे. पाऊस थोडा कमीच आहे, बघूया आता काय होतं ते. पण मंडळ आहे ना, आपण आलो होतो जंगली झाडाला हापूस कलम करण्यासाठी आलो होतो. आणि बघताय आपण या ठिकाणी आपण ते केलेलं आहे पूर्ण परिपूर्ण. तुम्हाला एक माझ्या पद्धतीने अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवली. ती 3-4 झाडं आहेत तिकडे, ती मी स्वतः बनवलेले आहेत. म्हणजे जंगली झाडाचं रूपांतर आपण कलमाच्या मध्ये हापूसमध्ये केलेलं आहे. ते आता हा पण तशाच प्रकारे केलं आहे. हे आता 21 दिवसानंतर आपल्याला माहिती पडेल याला कोंब येते की नाही, ते म्हणजे फेल आहे की पास आहे. ठीक आहे, आपण 21 दिवसानंतर आपण जो नवीन व्हिडिओ बनवू त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. पण खुंट्या कशा म्हणजे बोलतात, जंगली झाडाला हापूस कलम कसं करायचं, आमच्याकडे खुंटी मारणं म्हणतात. तर हे असं प्रकार आहे एक. कधी कधी काय लोक झाडं तोडत नाही. आपण जसं हे झाड तोडलं इकडे, काय लोक झाड तोडत नाही, झाड जिवंत असतानाच ते त्याला हे करतात. पण आपली पद्धत वेगळी आहे. ठीक आहे, थोडी आपली रिस्क आहे आपल्या ह्या पद्धतीमध्ये, कारण कदाचित हे झाड हे जर सक्सेसफुल नाही झालं तर हे झाड फेल जातं. पण या सक्सेस रेट जास्त आहे याच्यामध्ये. आपण तसं करून पाहिलं आहे अगोदर, म्हणून आपण ते धाडस केलं असं बनवायचं. तर मंडळी आहे ना, हा व्हिडिओ तुम्हाला एक छान असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलवरती आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ना गावाकडचे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि खूप सपोर्ट करा आणि सपोर्ट करा फुल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. ठीक आहे, तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.